आता काही दिवसापूर्वी विरवाडे या गावात एक अत्याचार झाला। त्यावेळेस आठवलं होतं की शिवरायांसारखंच आपल्या छत्रपती शिवरायांसारखं शिक्षा दिली गेली पाहिजे। कदाचित माझ्या आधी कोल्हे साहेबांच्या त्याच्यात येईलच तो उल्लेख की चौरंग शिक्षा दिली पाहिजे। कोल्हे साहेबांना विनंती आहे की थोडं शिवरायांबद्दल महिलांबद्दल बोलावं। चौरंग शिक्षा ही अशी द्यावी की हात आणि पाय कोपऱ्यापासून त्यांचे तोडले गेले पाहिजे आणि चौकात उभं केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही महिला ती मागणी करत आहोत। आज ह्या ठिकाणी चोपडा तालुक्यामध्ये प्रचंड गर्दी आहे। बरेच जणांनी आज मला पाहिलं असेल की ज्योती पावरा कोण आहे। काही जण माझी ओळख ज्योती बारेला म्हणून करता, चांगली गोष्ट आहे। मी वैजापूरची माहेर वाशिन हे माझं माहेर आहे। जसं मी 2-3 दिवसापूर्वीच्या माझ्या एका मनोगतात म्हटलंय की बारामती जसं आदरणीय सुप्रियाताईंचं आहे तसं चोपडा तालुक्यात हा ज्योती पावरांचा पण आहे। लाडली बहीण म्हणून मी भागीदारी किंवा 7-12वर माझं नाव लावा असं म्हणणार नाही, कारण माझ्या नवऱ्याकडे मला पोट भरून देणं इतकं सगळं आहे। फक्त माझ्या माहेर आहे आणि चोपडा तालुक्यात मला एक राखीव जागा असल्यामुळे कुठंतरी मला वाटलं की आपल्या बंधू भगिनींसाठी, मावशी काका आई वडिलांसाठी काहीतरी करावं। गावात वैजापूर आहे, पण वैजापुरासारखं पूर नको, पण विकासाचं पूर आणायचं आहे। भाई साहेबांची मान वर करायची, आदरणीय साहेबांचं आणि सुप्रियाताईंचं नाव मोठं करायचंय। 16-17 वर्ष झाली आहेत पक्षाचं एक निष्ठेपणाने काम करते। पाटील साहेबांनी नक्कीच पाहिलं असेल एक बारकीशी ड्रेस मधली ज्योती झेडपी सदस्य असताना निवडून आले होते, तेव्हाचं काम करते। आज गुटगुटीत ज्योती झाली आहे, पण आता तरी मला संधी द्या। तरुण तरफदार तर नाही म्हणणार, पण थोडं दायगी केसांना करून येते। भावाला सांगेल थांबून घे, तू तरुण आहे, पण बहीण मात्र इतकी तरुण नाहीये, पण तिच्यात तडमड आहे विकास कामं करण्याची, महिलांसाठी, युवकांसाठी, आणि सगळ्यांचा आशीर्वाद हवाय। सर्वांनी मला स्वीकारून आशीर्वाद दिला तर नक्कीच आपण लोकसभेमध्ये, आपल्या विधानसभेला आता जसा टाळ्यांचा गडगडाट आहे, जसा पाऊस यावेळेस भरपूर पडलाय, मतांचा पाऊस होऊन जाऊ दे, साहेबांना एक सीट जाऊ देऊ। थँक्यू, धन्यवाद। अतिशय खड्ड्यांचा आहे। आपण निश्चितच या उभ्या महाराष्ट्रामध्ये असंवैधानिक सरकारच्या विरोधात लढतोय आणि आमचा हा तालुका एका असंवैधानिक आमदाराच्या हाताखाली काम करतोय, ज्यांचं कास्ट सर्टिफिकेट सुप्रीम कोर्टाने इनव्हॅलिड केलेलं आहे। ते या ठिकाणी आमच्यावर राज्य करतायत। ज्यावेळेस खोक्यांची यादी आली त्या यादीमध्ये पहिलं नाव आमच्या आमदारांचं होतं आणि तरी सुद्धा त्यांना कुठल्या आमच्या ना तालुक्याची दयामाया, ना आमच्या रस्त्यांची दयामाया, ना त्या रस्त्यांवर मरणाऱ्या जीवांची दयामाया, आणि तरी सुद्धा ओरबाडणं सुरूच आहे। फक्त बॅनरवरचा विकास दिसतोय आणि त्यासाठी आम्हाला तुमची साथ हवी आहे। हे जे पार्सल येत राहतात यांना आमच्या तालुक्याला त्या इंग्रजांप्रमाणे फक्त लुटायचं असतं आणि ही लूट थांबवण्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थानं परिवर्तनाची गरज आहे। साहेब, आम्ही तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही। तालुक्याने या 10 वर्षात खूप सोसलंय। अनेक लोक आपल्या आपल्या विचाराने लढतायत। मी सुद्धा त्याचमध्ये एका गर्दीमध्ये होतो। मी आलो पवार साहेबांच्या विचाराने, आधी पंचायत समितीचे तिकीट मागितलं, थोडी अडचण निर्माण झाली, अपक्ष लढलो। विधानसभेचं तिकीट मागितलं, अडचण निर्माण झाली, शिट्टी फुंकली। 19ला मात्र कोणाचकडे काही मागितलं नाही, पुन्हा शिट्टी फुंकली। आता शिट्ट्या फुंकून फुंकून थांबलो आहे, दमलो आहे। आता म्हटलं महाराष्ट्राची तुतारी वाजवायची आहे, आता उभ्या महाराष्ट्राची तुतारी वाजवायची आहे, कारण की पवार साहेबांनी तुतारी अशी उगाच घेतलेली नाहीये। कोल्हे साहेब, तुम्ही तुतारी दाखवतात, परंतु आम्ही उभ्या महाराष्ट्राचा हे वैभव बघितलेला आहे। तुतारी केव्हा वाजते? तुतारी जेव्हा या रणसंग्राम फुंकायची वेळ येते त्यावेळेस तुतारी वाजते। ज्यावेळेस विजयश्री खेचून आणायचा असतो त्यावेळेस तुतारी वाजवायची असते। ज्या वेळेस ज्या इथल्या आमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांना थांबवायचं असतं आणि इथल्या आमच्यावर जे परकीय अतिक्रमण करतायत त्यांना हाकलून लावायचं असतं त्यावेळेस तुतारी वाजवायची असते। म्हणून सर्वांच्या साक्षीने
इथं तुम्हाला वचन देतो की जे पवार साहेब ठरवतील, जे आमचे भाई साहेब ठरवतील, जे आमचे जयंत पाटील साहेब ठरवतील आणि जे आमची जनता ठरवेल ते सर्वसामान्य या डॉक्टर चंद्रकांत बारेला मान्य असेल. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतोय की फक्त इथल्या स्थानिक भूमिपुत्राला एक संधी द्या. कारण की आमचे प्रश्न, आमचे शेतमालाचे प्रश्न असतील, आमच्या इथल्या साहेब आमचं धानोराचं सबस्टेशन आहे, 132 केव्हीचं सबस्टेशन, यांनी फक्त कमिशनच्या पायरे ते 132 केव्ही स्टेशन बंद केलेलं आहे. आमच्या वर्डीमध्ये साठवण बंधाऱ्याचं काम दाखवतात आणि साठवण बंधारा 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे असं खोटं सांगतात. असंख्य रस्ते, असंख्य पूल यांनी खाल्लेले आहेत. त्यांच्या विरोधात आम्हाला लढायचंय, त्यांना इथून हाकलून द्यायचंय. एक असंविधानिक आमदार, खोक्यांचे आमदार, गद्दारांना खुद्दारांच्या माध्यमातून धडा शिकवायचा आहे. त्यासाठी एक संधी मागतोय. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. रजा घेतो.